राम राम मंडळी. आज सकाळी सकाळी आलो शेतात. काय झालं, काल व्हिडिओ करताना आला आपल्या गव्हाची सोंगणी चालू होती. गव्हाची सोंगणी चालू असताना सोंगण्यासाठी 4 बाया होत्या. मग त्याच्यामुळे काही व्हिडिओ करताना आला. तर चला म्हणलं आज सकाळी सकाळी जाऊन ते काही बांधायचा अधुरा राहिला होता गहू, त्याच्यामुळे आलोय शेतामध्ये आणि म्हणलं व्हिडिओ पण बनवून घेऊ. हे बघा अशा प्रकारे काल भरपूर सोंगणं झाला होता. थोडा राहिलेला आहे, एकरभर रान आहे. थोडा राहिलेला आहे सोंगण्याचा. आणि सोंगण्याचे फायदे काय होतात मित्रांनो, खाली वंबे वगैरे पडत नाही, दाणे पडत नाही. हार्वेस्टरने काढलं का खाली खूप वांबे पडतात, दाणे पडतात. मग नंतर ते पाणी पडल्याच्या नंतर उगवून येतात पूर्ण शेतामध्ये. मग गहू पूर्ण नंतर आपल्याला मग वखर फाळी द्यायसाठी पळपण्यासाठी खूप तकलीफ होते, खूप गुत्त ते. त्यामुळे सोंगून घेतलं ना तर त्याचं गुरांना पण भूस पण होतं आणि दाणे पण व्यवस्थित निघतात. हार्वेस्टरना जरा जास्तच काचुळी वगैरे जास्त येते गव्हामध्ये. थोडं राहिलेलं आहे, 2 बायांना होऊन जाईल. असं ठिबकवरती पेरलेला होता गहू. छान आहे तो ठिबकवरती ना, दाना सर्व सारखा असतो आणि पडत नाही गहू. प्लस म्हणजे उंदरी पण लागत नाही त्याला, म्हणजे उंदरं येत नाही शेतामध्ये. पहिले आम्ही ते आरीनं पेरायचो तर ते पाणी पण खूप लागायचं त्याला आणि उंदरं उक्कीर वाढायचे. मी तुम्हाला दाखवतो कसा पॅक झालेला आहे तो. हे बघा अशा पद्धतीने पॅक झालेला आहे. आणि ज्या भागामध्ये पाणी कमी असतं त्यांच्यासाठी तर खूप चांगली पद्धती नळी ड्रीपवरती. आमच्याकडे पाणी खूप कमी असतं, त्याच्यामुळे आम्ही ड्रीपवरतीच घेतो. आरीनं जर पेरायचं म्हटलं तर पाणी खूप लागतं रात्रीच्या पाळीमध्ये. परत रात्रीच्या पाळीमध्ये तरी होतं भरणं, परंतु दिवसाच्या याच्यामध्ये ज्यावेळेस लाईट असते तर लाईट टिकत नाही, त्यामुळे 1 आणि 2 आऱ्या होतात. हे कसं एक वेळेस पूर्ण शेताला 2-4 घंटे कधी सोडलं तर भागून जातं. पाणी वगैरे काही कमी पडलेलं नाही आहे म्हणजे गावाला. आता तर पाणी जवळपास खूप कमी झालेलं आहे. थोडं प्रमाणात हरभरं टाकलं होतं. हरभरं पण जमा झालेलं आहे, सोंगून झालं, जमा करून ठेवलेलं आहे. मंडळीनं तुमचे काय चालले कामं वगैरे? आमच्याकडे हेच कामं चालू आहे आता सध्या. हरभरं सोंगणं, गहू सोंगणं, सोंगणीचे कामं चालू आहे सध्या. कानं झालं का नाही, जास्त उंच गेलं होतं ते. या ठिकाणी पपईचं झाड आहे.
मुळ छोटे छोटे पपई लागलेले आहे त्याला. चालन मित्रांनो, आता एवढं राहिलेलं आहे, एवढं बांधून घेतो मी. हे बघा, या ठिकाणी राहिलेलं आहे ते 10 पेंडे आहे, तेवढे बांधून घेतो. परत उन्हाचा टाईम होतो. राम राम सर्व मंडळींना, बाय.